देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। जीएसटीचे नवे दर लागू। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत। घर, टीव्ही, फ्रिज, कार, बाईक, हॉटेल्स स्वस्त। व्यापारी तरुणांना मोठा फायदा होईल। पंतप्रधान मोदींची घोषणा। भारतात तयार झालेल्या वस्तू वापरण्यावर भर द्या। गर्वानं बोला, आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा। विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र। जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल। देशांतर्गत मागणी वाढणार। अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार। आशिया चषकात भारतीय संघाची पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात। भारतानं 6 विकेट राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला। भारत-पाक सामन्यात पाकच्या साहिबजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन। 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साहिबजादाची गोळीबाराची ॲक्शन। पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो त्याच्या कृतीतून दाखवतोय। बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब। साहिबजादा फरहानच्या गोळीबाराच्या ॲक्शन नंतर राऊतांचा हल्लाबोल। चुकलो तर कान धरा, पण रिकामत ठेवू नका, जबाबदारी द्या। रायगडमधील सभेत धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंना विनंती। तर धनंजय मुंडेंना योग्य वेळी संधी देऊ, वरिष्ठ निर्णय घेतील, तटकरेंचं आश्वासन। धनंजय मुंडे 4 महिन्यात आमदारकी गमावतील, करुणा मुंडेंचा दावा। मुंडे बंधू भगिनी बीडमध्ये जातीय तेढ निर्माण करतायत, करुणा मुंडेंचा आरोप। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। काही तरुणांनी काळे झेंडे दाखवले, तर ते जरांगेंचे दलाल, अतिरेकी विचारांचे लोक। अशा हल्ल्यानं मला थांबवू शकत नाही, सदावर्तेंचा पलटवार।